मॉर्निंग मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आजच्या पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये। तर सगळ्यात आधी तुम्हाला मार्गशीर्षच्या पहिल्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा। सगळ्याच मैत्रिणींची जवळजवळ सगळीच तयारी झालेली असते आदल्या दिवशीच, आणि मग सगळ्याजणी गुरुवारची वाट बघत असता मार्गशीर्ष महिना आला की। तशीच माझी पण तयारी चाललेली आहे आणि सगळं काही ऑल सेट गेलेलं आहे आदल्या 2 दिवशीच। तर आज आहे गुरुवार, पहिला मार्गशीर्ष गुरुवार, आणि सगळ्यात आधी हेअर वॉश केला छान। मला जरा बाहेर जायचं होतं म्हणून साधेच ड्रेस वगैरे वेअर केले, छान असं स्वस्तिक काढलं आणि मग नंतर उंबरठा लेपनाला सुरुवात केली। तर उंबरठा लेपनासाठी काय काय वापरतात, भरपूर इंस्टाग्रामच्या पेजला पण कमेंट येत आहेत। तर पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते। 2 चमचे मी हळद घेते। उंबरठा लेपनाची हळद ही मी स्वामी मूर्ती आर्ट यांच्याकडून घेतलेली आहे। त्यानंतर गोमूत्र मी वापरते, गंगाजल मी वापरते जे पंचवटीवरून आणलेलं आहे। त्यानंतर चंदन, अष्टगंध मी वापरते जे केशरयुक्त अष्टगंध आहे ते। त्यानंतर थोडा कापूर त्यात चुरते। हे गंगाजल तुम्ही नाशिकमध्ये असाल तर पंचवटीला तुम्हाला मिळून जाईल। आणि अत्तर पण मी त्यामध्ये ॲड करत असते जेणेकरून खूप छान असा सुगंध येईल आपल्या एंट्री डोअरला। त्यानंतर मग लेपण वगैरे मी रेडी करून घेतलं आणि महादेवाच्या मूर्तीला, तुम्हाला जसं की माहितीच आहे विशेष दिवशी विशेष पूजा असते, तसंच महादेवाच्या मूर्तीसाठी माझा एक हार आणलेलाच असतो, तरच कुठलाही दिवस त्याची सुरुवात माझी होत असते। तर आता मी छान असा ड्रेस वेअर केला, तो व्हाईट ड्रेस होता सो मी काढला, आणि आज सुंदर असा हा ग्रीन कलर, कारण आज देवीची साडीसुद्धा ग्रीन कलरची असणार आहे, सो छान असा हा ग्रीन कलरचा ड्रेस मी वेअर केला आणि मग उंबरठा पूजनाला आणि घरातल्या देवपूजेला सुरुवात केली। तर उंबरठा लेपन जे आहे ते चमच्यानेच का करतात, किंवा भरपूर अशा कमेंट आलेल्या इंस्टाग्रामला की चमचा वापरू नये उंबरठा लेपन करताना। पण लेपन मला एकसारखं हवं असतं। हाताने जेव्हा आपण करतो तर ते बोटांचे तिथं निशाण पडतात आणि मला तसं नको असतं, सो प्लेन उंबरठा लेपन व्हावं म्हणून मग मी चमच्याने करते। आणि लेपनचं तुम्ही बघू शकतात, अगदी दाटही नाही अगदी पातळही नाही असं मी मिश्रण करून घेतलेलं आहे जेणेकरून ते एकसारखं दिसेल। तर चमचा वापरण्याचा असं दुसरा काही हेतू नाही आहे, फक्त एक प्लेन आणि एकसारखं सगळीकडे लेपन दिसावं म्हणून मी चमचा वापरत असते। मला खूप निगेटिव्ह कमेंट्स आलेल्या इंस्टाग्रामला की चमच्याने कोण लेपन करतं वगैरे असं। तर असं नाही आहे की मीच चमच्याने लेपन करते, भरपूर मैत्रिणी आहेत ज्या चमच्याने लेपन करतात। तर या ठिकाणी माझं उंबरठा लेपन जे आहे 50% माझं सगळं झालेलं आहे। त्यानंतर मग फिनिशिंग वगैरे करून घेतली आणि छान अशी आज पिवळ्या कलरची रांगोळी मी काढणार आहे आणि सुंदर असं आजचं उंबरठा पूजन मला करायचं होतं, कारण गुरुवारच्या दिवशी हा आपल्या लक्ष्मी मातेचा गुरुवार आहे आणि लक्ष्मी माता येण्यासाठी उंबरठा सज्ज असणं तर तितकंच महत्त्वाचं आहे। सो कुठल्याही सणांच्या दिवशी लक्ष्मीच्या पूजेला उंबरठा लेपन मी करतच असते। तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा बघितलेलं असेल, प्रत्येक गुरुवारी उंबरठा लेपनानंतरच दिवस सुरू होतो। त्यानंतर मग बाप्पा मोरया स्टोअर यांच्याकडून मुखवटा आणि हे सुंदर असे पावलं मी मागवलेले, इतके सुंदर आणि खूप छान आहे, म्हणजे शेप वगैरे मला खूप आवडला, फिनिशिंग आवडली, डायमंड्स लावलेले खूप छान आहेत। त्यानंतर मग देवी आईचा हा मुकुट घेतलेला मी त्यांच्याकडनं। तर हा जो मुकुट आहे त्याला वेणी ऑलरेडी आहे आणि जे मुकुटच्या ज्या फीचर्स आहेत तुम्ही बघू शकतात, एकदम सुंदर, अतिशय रेखीव आणि ॲज इट इज चेहरा आहे देवी आईचा। त्यानंतर मग मी रिया पवारताईंकडून हे पावलं मागवलेत जे मला उंबरठ्याच्या सजावटीसाठी पाहिजे होते लहान साईजमध्ये। त्यानंतर बाप्पा मोरया यांच्याकडून छान अशी अगरबत्ती पण मी मागवली आहे। आणि नंतर तुम्हाला माहीतच आहे प्रत्येक पूजेला मी नवीन दिवा घेत असते, तर आता ह्या मार्गशीर्ष गुरुवारीसुद्धा नवीन दिव्यांची खरेदी केलेली आहे। त्यानंतर माझ्याकडे छान असं धूपदाणी नव्हती, जरा व्हिडिओमध्ये पण छान वाटतं आणि आपल्याला पण छान वाटतं पूजा करताना, म्हणून मग मी ही धूपदाणी घेतली। आणि ह्या पॅचेसबद्दल भरपूर जणांनी विचारले, तर हे मी ॲमेझॉनवरून मागवते। माझ्याकडे 5-6 कलरमध्ये आहेत, तुम्ही मागच्या वर्षाचे व्हिडिओ बघितले तर तुमच्या लक्षात येईल। त्यानंतर मग प्लेटमध्ये तांदूळ घेतले आणि अष्टदल कमळ जे आहे ते काढून घेतलं, त्यावर हळदी कुंकू वाहिलं, अक्षदा वाहिल्या आणि मग आपल्या देवी आईच्या रूपाची मांडणी करायला सुरुवात केली। तर ही वर्क केलेली एक कळशी आहे माझ्याकडे, जी मी मिशोवरून घेतलेली आहे।
ती सगळ्यात आधी ठेवते, त्यावर मग मी कळस मांडते, कारण देवीचं जे रूप आहे ते मला भव्य आणि असं मोठं हवं असतं. सो त्यामुळे त्यानंतर आज मला पत्री मिळाली नाही, सो म्हणून मग 5 पानच ठेवले आणि मग देवी आईचा मुकुट त्यावर लावून घेतला. मुकुट लावताना भरपूर वेळ लागतो, पण आज काही वेळ लागलेला नव्हता. त्यानंतर ही जी साडी आहे ग्रीन कलरची, ही ॲमेझॉनवरून मी मागवलेली आहे. ह्यात भरपूर असे कलर आहे आणि मागच्या वर्षीचे जेही काही माझे व्हिडिओ आहेत त्यातसुद्धा मी लेयर्डवाल्या देवी आईच्या ज्या साड्या वापरलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही ह्या वर्षी ऑर्डर करू शकतात. त्या पण अवेलेबल आहेत आणि साड्यांच्या सगळ्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, जेणेकरून तुम्ही तुमच्या पुढच्या गुरुवारसाठी सुद्धा मागवू शकतात. तर ही जी साडी मी देवी आईला वेअर केलेली आहे, यातसुद्धा भरपूर कलर मी मागवले, पण ते पार्सलच मला रिसीव झालेलं नाही आहे अजून. जेव्हा रिसीव होईल त्यानंतर मी लगेच एक सेपरेट व्हिडिओ बनवेल देवीच्या साड्यांचा आणि त्यात माझा आधीचा स्टॉक आणि आत्ताच्या ह्या सगळ्या तुम्हाला दाखवेल, जेणेकरून तुम्हालाही ऑप्शन मिळेल. त्यानंतर हे सुंदर असं तोरण ॲमेझॉनवरून मागवलेलं आहे आणि आजचा हिरवा कलर आहे, थीम हिरव्या कलरची आहे, सो म्हणून हिरवं पिवळं सगळं केलेलं आहे आणि त्यात रेड कलरच्या फुलांनी हायलाईट केलेलं आहे. तर देवीला छान अशी वेणी मी बनवली आणि तीही वेअर केली. इथं मग मी रेडी झालेली आहे कथा वाचनासाठी आणि मी 6:30-7 वाजेला कथा वाचायला सुरू करते प्रदोष काळात. तर कथा वाचण्यापूर्वी उंबरठ्याची छान अशी पूजा वगैरे हळदी कुंकू फुलं वाहून करणार आहे आणि त्यानंतर मग मी कथा वाचते. भरपूर जणी 4 वाजेनंतर पण वाचतात, पण मी प्रदोष काळातच कुठलीही पूजा करत असते 6:30 नंतर, कारण तेव्हा मी निवांतही असते आणि त्याच वेळेत पूजा करायला हवी असं मला वाटतं. सो इथे हळद कुंकू लावून उंबरठ्याची छान अशी पूजा केलेली आहे आणि सगळीकडे हळदीचे मी टिपके ठेवून घेतलेले आहे. त्यानंतर छान पूजा झाल्यानंतर नमस्कार वगैरे केला आणि मग आपली जी मार्गशीर्ष महिन्याची कहाणी आहे ती वाचायला मी गेले. तर आज मी ग्रीन कलर होता, सो रेड ग्रीन येल्लो सगळं आहे, म्हणून मग रेड आणि ग्रीन कलरची ही साडी वेअर केली. तर अशी काही दिसत होती पूजा उंबरठ्याची. उंबरठ्याची पूजा केल्यानंतर मी देवघराकडे आली आणि ही वेणी जरा हेवी असल्यामुळे ती व्यवस्थित राहत नव्हती आणि मुकुटही हलत होता. मग मी कशी तरी व्यवस्थित ती फिट केली आणि त्यानंतर मग माझ्या कहाणी वाचनाला सुरुवात करायची होती. सो सगळ्यात आधी गणपती आणि माता लक्ष्मीची मूर्ती मी तिथे ठेवलेली आहे. त्यानंतर पावलं ठेवलेले आणि मग सगळ्यात आधी दीप प्रज्वलनाने कुठल्याही पूजेची सुरुवात मी करत असते. तर साईडला उजव्या देवी आईच्या माझ्या उजव्या साईडला श्रीयंत्र ठेवलेलं आहे. त्यानंतर लक्ष्मीपूजनाच्या वेळी मी लक्ष्मी मातेची जी मूर्ती घेतली ती विसर्जन केलेली नाही आहे अजून, सो मग ती पण मी ठेवलेली आहे आणि 4 गुरुवार मी ती मूर्ती राहू देणार आहे आणि त्यानंतर मग विसर्जन करणार आहे. त्यानंतर 7 कवड्या आणि लक्ष्मी मातेला जे प्रिय आहे कासव वगैरे ते सगळं ठेवलेलं आहे आणि सगळ्यांची पूजा करून फुलं वाहिल्यानंतर मग इथे मी देवीला हळदी कुंकू लावते, लक्ष्मी मातेला, गणपती बाप्पांना आणि आपली जी देवी आहे देवी आईचं रूप केलेलं आहे तिथे, आणि त्यानंतर स्वतःला हळदी कुंकू लावून मग नंतर सगळी काही कहाणी वाचनाची सुरुवात होईल. तर ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतरच मी कहाणी वाचनाला सुरुवात करत असते. तर थोडं लेट का होईना पण आरामात सगळं होतं. फुलं वगैरे वाहून झाले आणि मग मी पूजा करायला कथा वाचायला सुरुवात केली.
त्याच्यानंतर मग मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकतात आजचं देवीचं रूप मी कसं केलेलं आहे. किती सुंदर दिसते देवी आई, साक्षात देवी आपल्या घरी आलेली आहे असा एक वेगळाच अनुभव येतो. आणि ह्याच दिवसांची वाट मी वर्षभर बघत असते. तर मार्गशीर्षचे गुरुवार फायनली आपले सुरू झालेले आहेत आणि आपल्या छान छान दर गुरुवारच्या पूजा तुम्हीही मला इंस्टाग्रामला टॅग करा. मीही तुम्हाला दर गुरुवारचं सगळं काही तुमच्यासोबत शेअर करेल, व्हिडिओ वगैरे. तर चला भेटूयात नेक्स्ट गुरुवारी. तोपर्यंत बाय.